मतासाठी तुम्ही एका बाजूला भूमिका दुसरी घेता आणि एका बाजूला भूमिका तुम्ही दुसरी घेता, हे आता आम्ही खपवून घेणार नाहीत. मित्रांनो, एकत्र या. बेतोड उठावं लागेल, बंद करावं लागेल. हसून खेळून आंदोलन करण्यात अर्थ नाही. तुम्ही जर आज जागे झाले नाही तर बौद्धांचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. तर आज तुम्हाला जागे व्हावं लागेल, कारण बौद्धांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. मी या ठिकाणी यासाठी आलो, या बॅनरवर कोण आयोजक आहे, कोणत्या नेत्याचा फोटो हे महत्वाचं नाही. बाबासाहेबांनी दिलेला धम्म धोक्यात आहे हे महत्वाचं आहे. म्हणून मी या ठिकाणी आलो. आपण हे आंदोलन चालवलं पाहिजे. बिहारात चालवा, सोशल मीडियात चालवा, तुम्ही असाल तिथं चालवा. छान उठावाच्या दिशेने चला आणि कोणत्याही परिस्थितीत 1949चा ऍक्ट त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि सगळेची सगळे या ठिकाणी बौद्ध आमचे त्या कमिटीवर असले पाहिजेत, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे. माझ्यानंतर आंबेडकर साहेब बोलणार आहेत, मी त्यांना वेळ देतो. बोलणार होतो आणखी, आणि म्हणून या आंदोलनाची दखल किती दुर्दैव आहे. संसारे साहेब आहेत, मनोज भाईंच्या मुशीत वाढलेला मी कार्यकर्ता आहे, पण आज काय अवस्था. भंतीजी बसलेत म्हणे शिष्टमंडळ घेऊन या. तुमचं आंदोलन आहे तो तुमचा निर्णय, पण भंतीजीला तुम्ही शिष्टमंडळ म्हणून तिकडे बोलत असाल, याला मी मान्यता देत नाही. त्यांनी इथं यायला पाहिजे होतं. या आझाद मैदानात जर इतर धर्मीय साधू कोणी बसले असते तर किती जण पळत आले असते. पण आज आमच्या भंतीजीचं शिष्टमंडळ बनवावं लागतंय, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल. आणि म्हणून महाराष्ट्र महत्वाचं केंद्र आहे. हो, आंदोलन तिथं भंतीजीने सुरू केलंय, पण त्या आंदोलनाला जर देशव्यापी ताकद द्यायची असेल तर महाराष्ट्रामध्ये उठाव झाल्याशिवाय पर्याय नाही. तरच बोधगया वाचणार आहे, अन्यथा बोधगया वाचणार नाही. आणि म्हणून हे आयोजन ज्यांनी केलं त्यांना मी जय भीम करतो आणि आंदोलनाला ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आणि बौद्ध बांधव म्हणून जाहीर पाठिंबा देतो. या ठिकाणी मी आवाहन करतो महाराष्ट्राला की कोणत्याही पक्षाचं आंदोलन असेल, संघटनेचं असेल, भिक्खूंचं असेल, सगळं तुम्ही विसरून जा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं आवाहन करून थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.